नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जय पवारांच्या ट्विट नंतर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. कॉकपिटमध्ये मुख्य पायलट झोपणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे धोकादायक असून कंपनीचा मालकच असे करत असेल तर हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे, शिरसाटांचं वक्तव्य. साईबाबांच्या मंदिरात आज पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन. साई मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटवून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत केलं पूजन. बुलढाण्यात धुलीवंदनाचा उत्साह. यंदा रासायनिक रंगांऐवजी हर्बल रंगांना ग्राहकांची पसंती. गुलाबाच्या पाकळ्या, हळद आणि नैसर्गिक आगरकापासून तयार केलेले रंग बाजारपेठात ठरताय आकर्षणाचं केंद्र. होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त जालना शहरातील बाजारपेठ सजली. बाजारात विविध आकर्षक पिचकाऱ्या, कोरडे नैसर्गिक रंग आणि विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी. बुलढाण्यातील उमापूर येथे 2 गटातील दगडफेक आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होळी निमित्त भरवला जाणारा भोंगऱ्या उत्सव रद्द. पावरा, बारेला, भिलाला आदिवासी बांधवांसाठी भोंगऱ्या उत्सव मानला जात होता प्रमुख सांस्कृतिक सोहळा. वाशिमच्या रिसोर्टमधील 4 पर्यटक अडकले दुबईत. आमच्या हॉटेल शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा, पर्यटकांची सरकारला आर्त हाक. पिंपरी चिंचवडमधील 40 ज्येष्ठ नागरिकांचा पर्यटनासाठी गेलेला ग्रुप अडकलाय दुबईत. सांगवीतील गायकवाड कुटुंबातील 6 जणांचा यात समावेश. इराण अमेरिका युद्धाचा फटका आता कांद्याला बसण्याची शक्यता. भारतातून मोठ्या प्रमाणावर आखाती देशांमध्ये कांदा होतो निर्यात. मात्र युद्धामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता. बुलढाण्यातील जळगाव जामोद येथील तहसीलदार पवन पाटील यांच्या विरोधात वकील संघटनांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन. तहसीलदाराने वकिलांची अपमानास्पद वागणूक केल्याचा आरोप. खेमेनेई यांच्या मृत्यूनंतर गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निदर्शनं सुरूच. यावेळी आंदोलकांनी संयुक्त राष्ट्रांच्या स्थानिक कार्यालयांना लावली आग. निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात 7 आंदोलकांचा मृत्यू तर 1 डझनहून अधिक जण जखमी. ठाकरे गटाचे अकोला पूर्वचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर रात्रीच्या सुमारास हल्ला. या घटनेच्या काही वेळानंतर पोलिसांकडून 4 जणांना अटक. पश्चिम रेल्वेच्या महाराष्ट्रातील शेवटचं रेल्वे स्थानक असलेल्या घोलवड रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या सोयीसुविधा, मर्यादित लोकल आणि मेमू सेवांमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. लवकर या समस्या दूर करावे यासाठी ग्रामस्थ, विद्यार्थी आणि कामगारांकडून भारतीय रेल्वे प्रशासनाकडे सविस्तर निवेदन. अहिल्यानगरच्या खोपर गावात एका युवकाचा दगडाने ठेचून निर्गुण हत्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकं नियुक्त. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला येथे एका वृद्धाचा सुमारे 200 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू. रेस्क्यू टीमनं धाडसानं खोल दरीत उतरून मृतदेह काढला बाहेर. नाशिकच्या निफाड तालुक्यात भुरट्या चोरांकडून द्राक्ष बागेत चोरी. द्राक्ष बागायतदार हैराण. रात्री गस्त वाढवण्याच्या द्राक्ष बागायतदारांची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.